ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित केला जातो. या अहवालात विविध देशांमधील लिंग समानतेची स्थिती मोजण्यात येते. नंबर 1 आर्थिक सहभाग आणि संधी, नंबर 2 शैक्षणिक प्राप्ती, नंबर 3 आरोग्य आणि अस्तित्व, नंबर 4 सबलीकरण राजकीय सबलीकरण. 2024 मधील मुख्य मुद्दे. 2024च्या अहवालानुसार लिंग समानतेच्या बाबतीत काही देशांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर काही देश अजूनही मागे आहेत. आइसलँडने आपले प्रथम स्थान कायम राखले आहे आणि तो सर्वात लिंग समान देश आहे. भारताने 2024 मध्ये 129वे स्थान मिळवले आणि तो मागील वर्षीच्या तुलनेत काहीसे कमी आहे. प्रमुख देश. पहिले 5 देश: आइसलँड, नॉर्वे, फिनलंड, स्वीडन आणि न्यूझीलंड. हे देश लिंग समानतेच्या बाबतीत सर्वोत्तम आहेत. भारताचे स्थान. भारत हे 129व्या स्थानावर आहे, ज्यामुळे भारताला अजूनही बरेच काही करावे लागेल. एकूण देश. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये एकूण 146 देशांचा समावेश होतो. 2024 मधील बदल. 2024च्या अहवालानुसार जागतिक स्तरावर लिंग समानतेमध्ये काही सुधारणा झाल्या आहेत. 2023च्या तुलनेत लिंग समानतेचे वैश्विक स्कोअर 0.1 ने घसरला आहे. काही देशांनी लिंग समानतेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, तर काही देश अजूनही मागे आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले आहे की जागतिक जेंडर इंडेक्स 68.5 ने कमी झाला आहे. भारतातील स्थिती. आर्थिक सहभाग आणि संधी. आर्थिक सहभागाच्या बाबतीत भारताची स्थिती अजूनही कमजोर आहे. महिलांना रोजगाराच्या संधी कमी मिळत आहेत. शैक्षणिक प्राप्ती. शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा झाल्या आहेत, परंतु ग्रामीण भागात अजूनही मुलींना शिक्षणाच्या संधी कमी मिळत आहेत. आरोग्य आणि अस्तित्व. भारताने या घटकात काही प्रगती केली आहे, परंतु अजूनही बालकांचे व महिलांचे आरोग्य सुधारण्याची आवश्यकता आहे. भविष्याची आव्हाने आणि संधी. समाजाची मानसिकता बदलणे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण. मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे. आरोग्य सेवा. महिलांच्या आरोग्यासाठी विशेष योजना राबवणे आवश्यक आहे. राजकीय सहभाग. महिलांच्या राजकारणात अधिक सहभाग वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. निष्कर्ष. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 दर्शवतो की लिंग समानतेच्या दिशेने काही प्रगती झाली, परंतु अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. लिंग समानतेसाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे. सरकार, खासगी क्षेत्र आणि समाजाने मिळून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले पाहिजे.